गोष्टीच्या कट्ट्यामध्ये आज ऐकणार आहे तात्पर्य कथा पोपट. एक श्रीमंत माणूस होता. त्याच्याकडे एक पोपट होता. त्याने त्या पोपटाला एका सुंदर अशा पिंजऱ्यामध्ये ठेवलं होतं. तो त्याला रोज ताजी ताजी फळं द्यायचा. त्याचे खूप लाड करायचा. पण त्या पोपटाला सतत त्या पिंजऱ्यामध्ये राहून खूप कंटाळा आला होता. तो खिडकीतून जेव्हा बाहेर पाहायचा तेव्हा त्याला वाटायचं की इतर पोपट कसे झाडांवर जाऊन बसतात, फिरतात, इकडून तिकडे उडतात, तसं मला पण उडायचे, मला पण या पिंजऱ्याच्या बाहेर जायचे, असं त्याला सतत वाटायचं. एकदा त्या पिंजऱ्याचं दार उघडं होतं. मग तो पोपट म्हणला, मी आता ह्या पिंजऱ्यातून बाहेर पडतो आणि बाहेर उडून जातो. तो बाहेर उडून आला आणि एका झाडावर जाऊन बसला. त्याला खूप छान वाटत होतं. पण अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला आणि पाऊस आला खूप जोरात. त्या पोपटाला असं पावसात भिजायची सवय नव्हती. त्याच्यामुळे तो त्या पावसात भिजून भिजून आजारी पडला आणि तो तिथंच मरण पावला. मरता मरता तो म्हणाला, जर मला त्या पिंजऱ्यात पुन्हा जायला मिळालं असतं तर मी त्या पिंजऱ्यातून बाहेर येण्याची इच्छा व्यक्त केली नसती. गोष्टीचं तात्पर्य आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.